भाजपच्या अधिवेशनाच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस पोहोचलेत। आपण थेट जाऊया। आपल्या मान्यवरांचं व्यासपीठावरती आगमन होतंय। कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे जे आपले कार्यकर्ते आजूबाजूला अजून रेंगाळतायत किंवा सभागृहामध्ये आलेले नाहीयेत, त्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया पुढच्या 5 मिनिटांमध्ये या सभागृहामध्ये आसनस्थ व्हायचं आहे। ज्यांची नोंदणी राहिलेली आहे त्यांनी नोंदणी नंतर करता येईल। आपले सगळे मान्यवर आता व्यासपीठावर आलेले आहेत, त्या सगळ्यांना मी विनंती करते। तर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे हे अधिवेशनाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भाजपचं अधिवेशन शिर्डीमध्ये सुरू आहे, महाअधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये लक्ष आहे ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं। महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतेय ती संविधानाची प्रत, कारण का याच संविधानाच्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला खूप जास्त टार्गेट करण्यात आलेलं होतं। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतेय ती व्यासपीठावरची संविधानाची प्रत। बरोबर आहे, आपण बघितलं लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान संविधानाच्या मुद्द्यावरच भारतीय जनता पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये देखील संविधानाचा हा मुद्दा प्रचंड गाजलेला होता आणि म्हणूनच आज आपण बघतोय भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन होत आहे। संविधानाची प्रत ही व्यासपीठावर ठेवण्यात आलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे अधिवेशनाच्या ठिकाणी पोहोचलेत। त्यांना ज्यावेळेस याबद्दल विचारलं होतं त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की भारतीय जनता पक्षानं कायमच संविधानाचा मान सन्मान राखलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतली त्यावेळेस देखील संविधानाला नमन केलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काश्मीरचा 370 कलम हटवणं हेच सर्वात महत्त्वाचं संविधान पाळण्यासारखं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा संविधानाच्या मुद्द्यावर आजच्या अधिवेशनामध्ये केंद्रबिंदू करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी केली जात होती। या सदस्य नोंदणीचा देखील आजच्या अधिवेशनाच्या दृष्टीने महत्त्व आहे, कारण आज अधिवेशनाच्या ठिकाणी देखील सदस्य नोंदणी ही केली जात आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं यश भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेलं होतं आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका आहेत। या निवडणुकांसाठी देखील आता कार्यकर्त्यांमध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा टिकून राहावी यासाठीच आजचं अधिवेशन हे ठेवण्यात आलेलं आहे। शिर्डीच्या साईबाबांच्या नगरीमध्ये श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला जातो। नेमकं विधानसभा निवडणुकीमध्ये आक्रमक झालेली भाजप आता आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय संदेश देणार हे बघणं महत्त्वाचं आहे। मागचं अधिवेशन झालेलं होतं त्यावेळेस सत्ता येणं बाकी होतं, आता सत्ता आलेली आहे, प्रचंड असं बहुमत मिळालेलं आहे। त्यामुळे ही सत्ता राखणं, संघटना मजबूत करणं, सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावं, त्याचबरोबर महापालिका निवडणुकांची रणनीती आखणं असे अनेक अजेंडे भारतीय जनता पक्षासमोर आहेत। बरोबर आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा, कारण का त्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा कानमंत्र दिलेला आहे, कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने काम करायचं हे सांगितलेलं आहे। मुकुल, आपण पाहतोय महाअधिवेशनाला राज्यभरातून भाजपचे कार्यकर्ते येताना आपल्याला दिसतात। साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी भाजपची स्ट्रॅटेजी काय ठरू शकते, काय चर्चा आहे? निश्चितच जवळपास राज्यातल्या बहुतांश महापालिकांच्या निवडणुका या आगामी काही काळामध्ये येणार आहेत। याचे प्रत्येक शहराचे वेगवेगळे मुद्दे आहेत, वेगवेगळे राजकीय रंग आहेत। आपण बघितलं मुंबई महापालिका ही कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेली आहे। ही मुंबई महापालिका आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहेत। नाशिक महानगरपालिका कुंभमेळा 2 वर्षांनी नाशिकमध्ये येतोय, त्यामुळे अद्याप पालकमंत्र्यांची घोषणा झालेली नाहीये। पालकमंत्रीपद हे भाजपकडे राहील आणि महापालिका देखील आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे। दुसरीकडे नागपूर मुख्यमंत्र्यांचंच गाव आहे, तिथे देखील भाजपला आपला वरचष्मा हा महानगरपालिकेवर पाहिजे आहे। मराठवाड्यामधले अनेक महानगरपालिका आहेत, तिथे शिवसेनेची पण ताकद आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे आणि तिथे भाजपला शिरकाव करायचा आहे। त्यामुळे प्रत्येक शहरातले वेगवेगळे मुद्दे आहेत, वेगवेगळे राजकीय तिथे गणित आहेत। या सर्व गणितांना अनुसरूनच आजच्या अधिवेशनामधनं कार्यकर्त्यांना एक वेगळी ऊर्जा दिली जाणार आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या अधिवेशनाच्या समारोपासाठी येणार आहे। आपण बघितलं
विधानसभा निवडणुकीच्या आधी असंच अधिवेशन झालेलं होतं आणि या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर अमित शहा यांनी जो काही कानमंत्र दिलेला होता, जी ऊर्जा निर्माण केलेली होती कार्यकर्त्यांमध्ये, तो टप्पा आपण पार बघितला तर तो 300च्या पुढे घेऊन गेलेला होता. 300पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका सर्वच्या सर्व आपल्या ताब्यात घेण्यासाठीच भाजप आता आग्रही आहे, आक्रमक आहे. त्यामध्ये आता महायुतीच्या घटक पक्षांना ते समोर आपल्याबरोबर घेणार का, घेतलं तर त्याचं शीट शेअरिंग कसं असतं, या सर्व मुद्द्यांवर कालांतराने चर्चा होईल. मात्र आजचा दिवस महत्त्वाचा आहे भाजपच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी, कारण 15,000 पदाधिकारी कार्यकर्ते आज शिर्डी नगरीमध्ये दाखल आहेत. बरोबर आहे. तब्बल 15,000 पदाधिकारी राज्यभरातून शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत मुकुल, आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे. आपण पाहिलं की विधानसभेमध्ये भाजपला अभूतपूर्व बहुमत मिळालं, महायुतीला तर मिळालंच, पण सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा होता तो भाजपचा. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा महायुतीत भाजप वर्चस्व ठेवण्यासाठी कसा प्रयत्न करताना दिसेल आपल्याला? निश्चितच भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार हे निवडून आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये कुठे ना कुठे भाजपचं हे वर्चस्व आपल्याला बघायला मिळतं आहे. जसं मी मगाशी म्हटलं, अनेक मुद्दे असे आहेत, लाडकी बहीण योजना असेल किंवा सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा देखील नागरिकांना अपील करणारा आहे, मतदारांना अपील करणारा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शहरी तसंच ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम सर्वात पहिले भारतीय जनता पक्षाकडनं केलं जाणार आहे. भाजपचा मूळ बेस हा शहरी भागात आहे. महानगरपालिकांमध्ये देखील जळगावची महानगरपालिका असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, कोल्हापूर, संभाजीनगर, अशा वेगवेगळ्या ज्या महानगरपालिकांचं क्षेत्र आहे, तिथले प्रश्न काय आहेत, तिथल्या अडचणी काय आहेत, ह्या आता टप्प्याटप्प्याने तिथल्या पदाधिकाऱ्यांकडनं ह्या मागवल्या जाणार आहेत. त्याचा एक अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतर त्या शहराची गरज काय आहे, त्या शहरातले मुद्दे कुठले आहे, त्यानुसारच भारतीय जनता पक्ष पुढे काम करणार आहे. मग ते वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून येणारी माहिती असो किंवा आपलं पदाधिकारी कार्यकर्त्यांकडनं येणारं मत असो, याचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसारच भारतीय जनता पक्ष त्या विभागामध्ये आपलं मार्गक्रमण करणार आहेत. बरोबर आहे. ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत मुकुल, जसं तुम्ही सांगितलं, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, या ज्या शहरी भागांमध्ये भाजपचं वर्चस्व आहे, त्या महापालिका ज्या स्वतःकडे आहेत त्या स्वतःकडे राखण्यामध्ये आणि नवीन महापालिकांमध्ये विजय प्रस्थापित करण्यामध्ये भाजप यशस्वी होणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण अर्थात विधानसभा निवडणुकांचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कितपत होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. अर्थात जे प्रादेशिक पक्ष असतात ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसं पाहायला गेलं तर स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करतात. आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये तसेच काहीसे वारे वाहू लागलेले आहेत. ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिलेला आहे किंवा कार्यकर्त्यांची तशी भूमिका आहे की ठाकरे गटानं स्वबळावर निवडणुका लढाव्यात. महायुतीमध्ये सुद्धा असेच काही वारे वाहू शकतात अशी शक्यता वाटते मुकुल? निश्चितच याचे दोन मतप्रवाह आता महायुतीमध्ये बघायला मिळत आहेत. एकीकडे प्रत्येक पक्ष, महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत, भाजप आहे, शिवसेना शिंदे गट आहे किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे, प्रत्येकाचे आमदार हे मोठ्या संख्येने निवडून आलेले, त्यामुळे प्रत्येकाच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. त्यामुळे अनेकांना वाटतंय की आपण देखील स्वबळावर निवडणुकांना सामोरं जाऊ शकतो आणि चांगलं घवघवीत यश हे संपादित करू शकतो. मात्र दुसरीकडे अनेकांना जे पदाधिकारी आहेत प्रत्येकामध्ये मतभेद आहेत. अनेकांना असं देखील वाटतंय की आता महायुती ही एकसंघ झालेली आहे. महाविकास आघाडीला यापुढे कुठेही डोकं वर काढू द्यायचं नसेल तर महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच्या सर्व निवडणुका ह्या लढल्या पाहिजेत, असा एक मतप्रवाह आहे. मात्र या दोन मतप्रवाहामध्ये कार्यकर्त्यांची जी काही अडचण होणार आहे, ज्या कार्यकर्त्यांना वाटतं आपण जिल्हा परिषदेचा सदस्य व्हावं, आपण नगरसेवक व्हावं, महापौर व्हावं, अशांना मात्र संधी मिळणार नाही. कारण अनेक
विभाग असे आहेत, प्रभाग असे आहेत जिथे शिवसेनेचा उमेदवार इच्छुक असेल तर तिथे भाजपचा विद्यमान नगरसेवक आहे. त्यामुळे त्यापैकी कोणाला संधी द्यायची हा सगळ्यात कळीचा मुद्दा हा महायुती आणि महाविकास आघाडी समोर असणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने एका बाजूला स्वबळाची भाषा केलेली आहे, परंतु अद्याप महायुतीकडनं थेटपणे असं कोणीही सांगितलेलं नाहीये. दरवेळेस आपण बघतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्येष्ठ नेते सांगतात की तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कल काय आहे हे ऐकूनच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहोत. यावेळेस देखील असंच होईल. प्रत्येकाकडनं स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं काय मत आहे हे जाणून घेतलं जाईल आणि त्यानंतर निर्णय होईल. परंतु निवडणुका महायुतीने संघटित लढायच्या की स्वबळावर लढायचा यामध्ये निश्चितच दोन मतप्रवाह प्रत्येक पक्षामध्ये सध्या तरी बघायला मिळत आहेत. निश्चित. मुकुल, धन्यवाद केलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.